मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. सरळ सेवेची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये टोटल 670 जागा भरल्या जात आहेत. जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब ची पोस्ट भरली जाते. तर यामध्ये पहा, तुम्हाला 10 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. यासाठी तुमच्या प्रत्येक कॅटेगरीनुसार वॅकेन्सी आहेत. 670 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. आता ही जी पदभरती होते, यासाठी खुल्या प्रवर्गाला तुम्हाला 1000 रुपये फीज असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. तर याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमची वयोमर्यादा जर पाहिली आपण, तर तुमचं वय 19 वर्षे ते 40 वर्षे हे खुल्या प्रवर्गासाठी पाहिजे. 2 वर्षे याच्यामध्ये सूट आहे, म्हणजे 38+2 तर 40 वर्षे खुल्या प्रवर्गासाठी, आणि या ठिकाणी 43 म्हणजेच या ठिकाणी 45 वर्षे राखीव प्रवर्गासाठी. तर 19 ते 45 वर्षे राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. शैक्षणिक अर्हता पहा, जसं की जलसंधारण अधिकारी गट ब राज्यपात्रित पद आहे, स्थापत्यच पद आहे, त्यामुळे त्यांनी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग मागितलेलं आहे. म्हणजेच तुमचं 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका झालेली आहे किंवा पदवी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा शासनाने त्या समकक्ष मान्यता म्हणून घोषित केलेली अर्हता असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं पाहिजे. त्याचबरोबर आता मित्रांनो, याची परीक्षा वगैरे कशी होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती पाहूयात. सर्वात अगोदर पहा, तुमची ऑनलाईन परीक्षा होईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मूल्यांकन करताना नकारात्मक गुणपद्धत अवलंबण्यात येईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरास तुम्हाला 25% किंवा 1/4 एवढे गुण तुमचे एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील, हेही लक्षात राहू द्या. तर यासाठी तुमची परीक्षा होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न 120 मार्काला असतील. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि मराठी हे विषय देखील असतील. याला तुम्हाला 20-20 गुण असतील. तर टोटल 200 गुणांची 100 प्रश्नांची 120 मिनिटाची तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाईल. आता याच्यामध्ये तुम्हाला जसं की तांत्रिक प्रश्न 60 प्रश्न 120 गुणाला विचारले जातील. तर त्याच्यामध्ये मग नेमका सिलेबस काय असेल, मराठी इंग्रजीसाठी काय सिलेबस असेल त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, तांत्रिक प्रश्नामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा लेवलवरती इंजिनिअरिंग मेकॅनिकल्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, theory of structure, steel structure, design and reinforce concrete structure, concrete technology, geotechnical engineering, construction materials, surveying, building planning and construction, field mechanics, water resource engineering, highway engineering, bridge engineering, estimating, costing and valuation, environmental engineering, soil and water conservation, structure and techniques, public health engineering, construction planning and management हे टेक्निक क्वेश्चन असतील. त्यानंतर इंग्लिशमध्ये देखील सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड, कॉमन एक्युबलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस, आणि मित्रांनो त्याचे या ठिकाणी पॅसेज देखील असू शकतात. मराठीमध्ये देखील तो सिलेबस सेम असेल. सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स असेल, वर्ल्ड ॲज वेल ॲज इंडियन हिस्ट्री, स्पेशली महाराष्ट्र, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडियन इकॉनॉमी, इंडियन गव्हर्नमेंट आणि इन्व्हायरमेंट. तर ही इंग्लिश मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न असतील. बुद्धिमत्ता चाचणी देखील तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्न 20 मार्काला असणार आहेत. तर हा डिटेलमध्ये सिलेबस असेल. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता आणि डाउनलोड देखील ही जाहिरात करू शकता.